माऊली असतील ज्यांना काहीतरी करायचं आपल्या आगरी समाजासाठी हे करायचं आहे, तर त्या माऊलींना सुद्धा विनंती आहे, ज्योतिताईंकडे तुमची नावं नक्कीच द्या। आज सदानंद महाराज हरिपाठ महिला मंडळ गुडदेव ज्यांना अनेक पुरस्कार मध्ये तुमचं नाव लिहा आणि त्यानंतर ती चिठ्ठी त्या पेटीमध्ये टाका। थोड्याच वेळात गणपती बाप्पा 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती आणि महाराष्ट्राचे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा करून गणपती बाप्पाचं पूजन केलं जाईल। त्यानंतर दीप प्रज्वलन केलं जाईल आणि त्यानंतर उपस्थित मान्यवर सर्व जी आपली कमिटी आहे, आज पुरुष कमिटी महिला कमिटी आहे, त्यानंतर थोडंसं स्पीच होईल आणि त्यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। मात्र या होम मिनिस्टरमध्ये ज्या महिला हरणार त्यांना सुद्धा मिळणार सुवर्ण संधी आणि एक विशेष पारितोषिक। लक्षात ठेवा, तर तुमच्यामध्ये ती गुणवत्ता असली पाहिजे, आपल्या आगरी समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे। लक्षात ठेवा। आपण महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिनानिमित्त आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत। दीपप्रज्वलनासाठी मी आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करते। ज्योती देवीदास पाटील अध्यक्ष, श्रीजा अमोल पाटील कार्याध्यक्ष, वैशाली नवीन पाटील खजिनदार, कल्पना महेश मात्रे सचिव,
लीला गुरुनाथ पाटील उपाध्यक्ष, रुपाली पवन पाटील उपखजिनदार, हेमांगी राजन पाटील उपसचिव, तसेच रचना पाटील, मालती वारंग मॅडम तुम्ही सुद्धा दीपप्रज्वलनासाठी यायचं आहे. संगीता माळी मॅडम, वंदना पाटील मॅडम, निलिमा माळी मॅडम, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व नारी शक्तीच्या हस्ते आज दीपप्रज्वलन झालेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वागत गीतासाठी मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते निलिमा माळी यांना. गणपती वंदना आणि आपल्या स्वागत गीतासाठी निलिमा माळी यांना मी आमंत्रित करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन.
ह्या प्रोग्रामची सुरुवात केलेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत निलिमा माळी यांच्यासाठी. खूप गोडवा होता यांच्या आवाजात. त्यांची यादी मी आता बोलते आहे. सर्व सदस्यांनी कार्यकारिणींनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. ज्योती पाटील मॅडम, भाईंदर पश्चिम, आपल्या आगरी समाज उन्नती संस्था महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. श्रीमती ज्योती देवीदास पाटील यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्रीजा अमोल पाटील गोडदेव कार्याध्यक्ष यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. वैशाली नवीन पाटील भाईंदर पश्चिम, ज्या आपल्या खजिनदार आहेत. सर्व महिला सदस्यांनी यायचं आहे. रोहिदासजी पाटील आपले काकाजी आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहेत. तर आज महिलांचा सन्मान करण्याकरता सर्व पुरुष मंडळींनी सुद्धा रंगमंचावर येण्याची कृपा करावी. अमोल पाटील सर, रोहिदास पाटील, काकाजी सर. सन्माननीय सचिव हरीश पाटील, सन्माननीय बांधकाम समिती सदस्य नवीनजी पाटील, उपस्थित सदस्य जर कोण असतील सुरेश पाटील, जयंत पाटील, केशव गरज, एकनाथ पाटील, पवन पाटील, कल्पना महेश म्हात्रे मॅडम गोल्डन एज सचिव आहेत ज्या आपल्या महिला आघाडीच्या. नंतर लीला गुरुनाथ पाटील नवघर उपाध्यक्ष आहेत. रुपाली पवन पाटील गोल्डन एज उपखजिनदार. हेमांगी राजन पाटील मुर्दा उपसचिव. संगीता संतोष पाटील नवघर सदस्य यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. प्रभा गजानन भोईर नवघर सदस्य. वृंदा कैलास म्हात्रे घोडबंदर सदस्य. सर्व ज्या महिला सदस्यांना मी आमंत्रित करते त्यांनी रंगमंचावर येण्याची कृपा करावी. माधुरी हंसराज पाटील गोल्डन एज सदस्य. शीतल जयेश भोईर मुर्दा सदस्य. वंदना मंगेश पाटील खारीगाव सदस्य. अनिता जयवंत पाटील पेंडकरपाडा सदस्य. निर्मला नरेंद्र पाटील काशीगाव सदस्य. पूर्णावती जयंत पाटील गोडदेव सदस्य. आपल्या सर्वांच्या लाडक्या काकी प्रमिला रोहिदास पाटील लाडक्या काकी यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. आज या सर्व महिला कार्यकारिणी सदस्यांमुळे आज या कार्यक्रमाची आपण जी इतकी भव्य दिव्य अशी योजना केलेली आहे, या सर्वांमध्ये या सगळ्या महिलांचा हातखंड आहे, हात आहे. तर सर्वांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. लीना पाटील मॅडम प्लीज स्टेजवर येण्याची कृपा करावी. लीना. श्रीमती ज्योती देवीदास पाटील यांचं स्वागत करण्याकरता मी आपल्या काकाजींना आमंत्रित करते, रोहिदासजी पाटील यांना, की त्यांनी ज्योती पाटील मॅडमचं स्वागत करावं. ही जी नवीन महिला आघाडी आपली स्थापन झालेली आहे त्याकरता आपण त्यांचे स्वागत करणार आहोत. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजराने यांचं स्वागत करायचं आहे. ज्योती मॅडमचं स्वागत करत आहेत काकाजी रोहिदासजी पाटील. समोर ज्योती देवीदास पाटील अध्यक्ष आहेत आपल्या महिला आघाडीच्या. श्रीजा अमोल पाटील यांना मी आमंत्रित करते. श्रीजा अमोल पाटील आपल्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष. महेशजी म्हात्रे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्रीजा
स्वागत करत आहेत महेशजी म्हात्रे सर. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचं आहे. कल्पना महेश म्हात्रे मॅडम ज्या आपल्या महिला आघाडी संस्थेच्या सचिव आहेत, त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवत आहे केशव गरज यांना. केशव गरज हे स्वागत करीत आहेत कल्पना महेश म्हात्रे मॅडमचं, ज्या आपल्या महिला आघाडीच्या सचिव आहेत. वैशाली नवीन पाटील या आपल्या महिला आघाडीच्या खजिनदार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी अमोल पाटील यांना स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वैशाली नवीन पाटील खजिनदार यांचं स्वागत करीत आहे अमोल पाटील सर. रुपाली पवन पाटील ज्या आपल्या महिला आघाडीच्या उपखजिनदार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मी बोलवत आहे एकनाथ पाटील यांना. एकनाथ पाटील यांनी रुपाली पवन पाटील यांचे स्वागत करावे, ज्या आपल्या महिला आघाडीच्या उपखजिनदार आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. संगीता संतोष पाटील ज्या आपल्या महिला आघाडीच्या सदस्य आहेत, नाही आलं. लीला पाटील त्या सुद्धा उपस्थित नाही आहेत. वृंदा म्हात्रे ज्या आपल्या महिला आघाडीच्या सदस्य आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मी बोलवत आहे सुभाष केणी यांना. सुभाष केणी आर्के डेकोरेटर ज्यांनी आज आपल्याला इतक्या सुंदर स्टेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रभा भोईर, प्रभा गजानन भोईरच्या सदस्य आहेत, आज आलेले आहेत की नाही आलं. माधुरी हंसराज पाटील सदस्य आहेत. माधुरी नाही आहे. त्यांच्या स्वागतासाठी सुभाष पाटील यांना आमंत्रित करतो. माधुरी हंसराज पाटील यांच्या स्वागतासाठी मी बोलवत आहे केशव गरज यांना. त्यांनी माधुरी मॅडमचं स्वागत करावं. प्रमिला रविदासजी पाटील काकी, आपल्या लाडक्या काकी, यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करू इच्छिते रविदासजी पाटील यांना. त्यांनी काकींचं स्वागत केलं. गजानन गोयसरांना मी आमंत्रित करू इच्छिते की त्यांनी जोरदार टाळ्या होत आहेत काकीसाठी. वंदना मंगेश पाटील ज्या आपल्या सदस्य आहेत महिला आघाडीच्या, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवते एकनाथ पाटील यांना. एकनाथ पाटील यांचं स्वागत करावं. शीतल जयेश भोईर मुरदाम ज्या आपल्या महिला आघाडीच्या सदस्य आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मी बोलवू इच्छिते अमोल पाटील यांना. यांच्या स्वागतासाठी मी बोलू इच्छिते केशव गरज यांना.
प्रवीण पाटील यांचं स्वागत करण्याकरिता मी बोलू इच्छिते महेशजी म्हात्रे यांना. डॉक्टर अंजली पाटील. आपल्या ज्या सत्कार मूर्ती ज्या आहेत त्यांना आपण नंतर एकत्ररित्या बोलवणार आहोत. सत्कार मूर्ती ज्या आजच्या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. योजना पाटील, डॉक्टर अंजली पाटील, वैशाली म्हात्रे, गायत्री पिसेकर, रचना राकेश पाटील, प्रभात पाटील आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना पाटील आणि त्यांचा ग्रुप यांना मी नंतर सत्कार मूर्तींचा जेव्हा सत्कार केला जाईल तेव्हा रंगमंचावर आमंत्रित करेल. ताई आपल्याला 2 शब्द सांगतील. कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांचं स्वागत आहे. तसंच आपण आज जागतिक दिना महिला निमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आहेत. तसंच आपल्या म्हटलं तर आपल्या मुली वेगवेगळ्या क्षेत्रात डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, तर कोणी शिक्षिका आहेत. त्याचा मला खूप आनंद होत आहे. तसंच आता आपल्याला सगळ्यांना आज खास आपला दिवस आहे महिला दिनाचा. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे खेळ खेळायचे आहेत, छान छान बक्षिसं मिळवायची आहेत. तसेच आपण सगळ्या महिलांनी मस्त मजा घ्यायची आहे. तसेच पैठणीचे खेळ सुद्धा खेळायचे आहेत. तसाच आपला हा आगरी भवनाचा आहे याचं काम चालू आहे. याच्यासाठी आपल्याला खूप निधी लागणार आहे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार आपले लागले पाहिजे. सगळे मिळून आपण या आगरी भवनाला देणग्या सगळ्यांच्या आल्या पाहिजेत. तसंच आता पुढच्या वर्षी आपला हाच कार्यक्रम AC मध्ये होणार आहे. त्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आता कोण जिंकणार पैठणी हे बघायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय आगरी. जय आगरी. ज्योतिताईंनी खूपच छान शब्दात आपलं वक्तव्य मांडलेलं आहे की ही जी महिला आघाडी आहे ह्यांचं काय कर्तव्य आहे. महिला फक्त आपण या महिला दिनानिमित्त एकत्र आलो आहोत का? नाही. यापुढेही ही महिला आघाडी आपल्याला सर्व बाजूने मदत करत राहणार हे या महिला आघाडीचे उद्दिष्ट आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ह्या सर्व महिलांसाठी ज्यांनी ही महिला आघाडी स्थापन केली आणि आपल्या मीरा भाईंदर शहरातल्या फक्त मीरा भाईंदरच नाही, मीरा भाईंदर आजूबाजूला जे आपले ठाणे, कळवा या क्षेत्रातील महिलांना सुद्धा या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आणि त्यांचा मान राखून आज रचना मॅडम, मालती मॅडम इथे आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद सांगेन. प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. त्या मॅडम दोन्ही मॅडम कळवावरून आलेल्या आहेत. ठाणे आणि कळवा खूप लांबचा प्रवास पल्ला गाठून इथे आलेले आहेत. आता आपला जो खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पुढे सुरू होणारच आहे. त्याच्याबरोबर लकी ड्रॉ कुपनसाठी सगळ्यांनी नावं दिलेली आहेत. त्याच्याच बरोबर प्रत्येक महिलेला काहीतरी एक सरप्राईज गिफ्ट प्रत्येक महिला इथे जी उपस्थित आहेत त्यांना सरप्राईज गिफ्ट सुद्धा अरेंज केलेले आहेत महिला मंडळाच्या तर्फे आणि वेगवेगळे कुपन सुद्धा तुम्हाला दिले जातील महिलांना की ज्याचा तुम्ही वापर येणाऱ्या 1-2 महिन्यात करू शकता. तर बरंच काही सरप्राईज आहे. तर इथून कोणीही जाऊ नये. आज आपल्यामध्ये आपल्या आगरी समाजाच्या अजून काही
आपले जे आगरी समाज आहे, आगरी समाजामध्ये लग्न समारंभ जे काही सण उत्सव होतात त्याच्यामध्ये ढवळारी हिचा खूप मोठा रोल असतो. वेगवेगळ्या जुन्या गाण्यांची आपल्याला त्या काय करत असतात, गाणी ऐकवत असतात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. तर तशा आज ढवळारी सुद्धा आपल्याकडे इथे उपस्थित आहेत. सुशीला मॅडम, लीला मॅडम, लता मॅडम, जयमाला मॅडम आणि यशोदा मॅडम यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. त्यांची गाणी उपस्थित इथे प्रस्तुत करण्यासाठी त्यांना सुद्धा बोलवलं जाईल. तर त्यांनी सुद्धा कुठेही जायचं नाही आहे. रचना राकेश पाटील, कळवा, खारीगाव या मॅडम आपल्याकडे इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करेन आणि त्यांच्या जोडीला सौ मालती अजय वारंग मॅडम ह्या सुद्धा कळवावरून आलेल्या आहेत. यांना सुद्धा मी इथे रंगमंचावर आमंत्रित करू इच्छिते. त्यांनी स्थानापन्न व्हावे. आपली ही आगरी समाज उन्नती संस्था महिला आघाडी ह्यांचं मुख्य उद्देश काय आहे? महिलांना शिक्षित आणि आत्मनिर्भर करून त्यांना प्रोत्साहन देऊन सशक्त बनवणे, एक असा समाज निर्माण करणे जिथे प्रत्येक महिलेला यशस्वी होण्याची, समाजाच्या विकासात योगदान देण्याची आणि तिच्या पूर्ण क्षमतेला व्यक्त करण्याची संधी मिळेल, हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. महिलांना आणि धोरण काय आहे ह्या महिला आघाडीचं? महिलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, महिलांच्या आरोग्याबद्दल आणि कल्याणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, एक असे समर्थन नेटवर्क तयार करणे जिथे महिलांना आपले अनुभव सामायिक करता येतील, मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करणे जेणेकरून त्यांचे जीवन आणि समाज सुधारण्यासाठी एकत्रित कृती केली जाईल, आर्थिक सहाय्य, उद्योगशीलता कार्यक्रम यांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल हे या महिला आघाडीचं उद्दिष्ट आहे. महिलांच्या सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हिंसा आणि शोषण यांच्याशी संबंधित उपक्रमांना समर्थन देणे, सातत्याने महिलांकरता विविध विषयांवर परिसंवाद आणि कार्यशाळेचे आयोजन करणे, तसेच आगरी भवनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे जेणेकरून आपल्या संस्कृतीचा सर्वांपर्यंत आपली संस्कृती काय आहे आगरी समाजाची ही पोहोचेल, हे या आपल्या महिला आघाडी संस्थेचे उद्दिष्ट आहे. सर्व महिलांच्या कला गुणांना वाव कसा मिळावा हे सुद्धा आपल्या महिला आघाडीचे उद्दिष्ट आहे. शब्द बोलण्याची विनंती करेन. आपल्या आज सत्कार मूर्ती सुद्धा आहेत. आपल्या ज्या आगरी समाजातल्या महिला ज्या विविध कार्यरत म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आपल्या आघाडीवर आहेत, त्यांची कामगिरी खरंच म्हणजे आपण शब्दात मांडू शकत नाही आहे. असे त्यांचे बरेच विचार आहेत. त्यांनी समाजात केलेली प्रगती आहे, समाजासाठी केलेला त्यांचा कार्यभार आहे, तो आपण नंतर सगळ्यांबद्दल माहिती देणारच आहोत. पण रचना मॅडमला मी 2 शब्द आता बोलण्याची विनंती करते. सर्वप्रथम नमस्कार. आज आगरी समाज उन्नती संस्थेला मी खूप खूप आभारी आहे. माझी ही दुसरी वेळ आहे इथे येण्याची आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसापुरताच या शुभेच्छा नसून रोजच आपल्याला वर्षाचे 365 दिवस हे आपलेच आहेत आणि ते आपणच साजरे करायला हवे. आज महिला दिनानिमित्त तुम्ही हा छान उपक्रम राबवलेला आहे. मी इथे बसलेल्या सर्व माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना खरंच मला बघून खूप आनंद वाटतो आणि एक प्राऊड फील होतो की आपल्या समाजातल्या महिला खूप पुढे गेलेल्या आहेत. सर्व क्षेत्रात शैक्षणिक असो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि विविध उपक्रम राबवतात. आम्ही देखील आमच्या संस्थांद्वारे 8 संस्थांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आपल्या कळवा खारीगावमध्ये ज्या काही संस्था आहेत ह्या दशरथ दादा संस्थापित संस्था असून यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात. वेगवेगळे शिक्षण,
गोरगरिबांना रोजगार आणि मुलांसाठी आपलं शैक्षणिक साहित्याचं वाटप, आरोग्य शिबिर आताच झालं. आज आम्ही सकाळीच कॅन्सरचं एक शिबिर झालं, मेमोग्राफी कॅम्प बोलतात त्याला, ज्यामध्ये लेडीजला जो स्तनाचा कॅन्सर असतो याचं निदान केलं जातं. एक छोटंसं एक्सरे मशीन, त्याद्वारे आपल्याला लगेच रिपोर्ट मिळतात. असे एक नाही तर अनेक असे उपक्रम आहेत आणि महिला खरंच खूप जागृत आहेत असं मला वाटतं. आपल्यापुढे ही जी काही महिलांची संख्या आहे ही फार थोडी आहे असं नाही मिळत, माझ्या मते ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज तुम्ही इथे जे काही माझे 2 शब्द ऐकले ते खरंच मला बरं वाटलं. माझा जो सन्मान केला, इथे बोलवलं त्याबद्दल पण मी खूप आभारी आहे तुमचे. 2 शब्द एवढं जाता जाता म्हणेन की स्ट्रॉंग वुमन डोंट हॅव ॲटिट्यूड. स्ट्रॉंग वुमन डोंट हॅव ॲटिट्यूड, दे हॅव स्टँडर्ड्स अँड बाउंड्रीज. या सर्व माझ्या स्ट्रॉंग महिलांना आज पुनश्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आगरी. धन्यवाद रचना मॅडम, खूप छान तुम्ही तुमचं वक्तव्य इथे, तुमचे जे काही 2 शब्द आहेत ते खूप छानरित्या महिलांना सांगितलेत, त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आपल्या सोबत आज प्रभात प्रकाश पाटील या मॅडम उपस्थित आहेत. त्यांना मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छिते. त्यांनी रंगमंचावर येण्याची कृपा करावी, ज्या आजच्या सत्कार मूर्तीसुद्धा आहेत. प्रभात प्रकाश पाटील मॅडम. आपल्या आजच्या सत्कार मूर्तीमध्ये रचना राकेश पाटील ज्या कळव्यावरून आलेल्या आहेत मॅडम, त्यांना थोडं लवकर निघावं लागणार आहे, त्यामुळे आपण या सत्कार मूर्तींचा स्वागत समारंभ पहिला करणार आहोत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी बोलू इच्छिते. कल्पनाताई म्हात्रे यांनी स्वागत करावे रचना राकेश पाटील यांचं. रचना राकेश पाटील ज्या संघटक कळवा मुंब्रा विधानसभेच्या खजिनदार आहेत, साधना विद्या मंदिराच्या सदस्य आहेत, साने गुरुजी वाचनालयाच्या सदस्य आहेत, कला संस्कृती प्रतिष्ठान याच्या सुद्धा त्या सदस्य आहेत, जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या सदस्य आहेत. महिला सक्षमीकरण करता महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, कष्टकरू व गरजू महिलांना शासकीय सुविधांचा लाभ उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयी सुद्धा त्यांची बरीच कामगिरी आहे. महिला व मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक HPV वॅक्सिन कॅम्प त्यांनी लावलेला होता. ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करून दिलेले आहे. क्रीडा विषयक त्यांची कारकिर्दी बघितली तर मुला मुलींसाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून क्रीडा प्रशिक्षण देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जय भारत स्पोर्ट्स क्लबमधून यंदा 3 मुले 1 मुलाचं जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली. तसेच त्यांचं सामाजिक कार्य पाहता साने गुरुजी वाचनालयातर्फे विविध स्तरावर वाचन स्पर्धा तसेच मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन शिबिरे यांचं ते आयोजन करीत असतात. अशा रचना पाटील मॅडम यांची जितकी स्तुती आपण करू तितकी कमी आहे, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रचना पाटील यांच्यासाठी. आणि सतत त्यांच्या ज्या शाळेचा रिझल्ट आहे 12 वर्ष 100% लागलेला आहे, त्याच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रचना पाटील मॅडम बरोबर आज आपल्याकडे कळव्यावरून अजूनही एक ताई आलेल्या आहेत, मालती अजय वारंग मॅडम कळवा. यांच्या स्वागतासाठी मी ज्योतिताईंना आमंत्रित इच्छिते. ज्योतिताई पाटील यांनी मालतीताईंचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. डॉक्टर अंजली हरिचंद्र पाटील ज्या आपल्या सोबत आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा रंगमंचावर येण्याची मी विनंती करते. तसेच आजच्या आपल्या सत्कार मूर्तीमध्ये गायत्री पिसेकर तरे यांना सुद्धा मी रंगमंचावर उपस्थित राहण्याची विनंती करते. वैशाली कुमार म्हात्रे ज्या आगरी कट्ट्याच्या सदस्य आहेत, आगरी कट्ट्याच्या अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छिते. डॉक्टर अंजली हरिचंद्र पाटील यांना सुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छिते. या आजच्या आपल्या सत्कार मूर्ती आहेत योजना पाटील, अंजली पाटील, वैशाली म्हात्रे, गायत्री पिसेकर तरे.
रचना पाटील, प्रभात पाटील आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना मंगेश पाटील आणि त्यांचा गट या ज्या आपल्या सत्कारमूर्ती आहेत त्यांचं स्वागत समारंभ आपण आता करणार आहोत. प्रभाताई पाटील SSC B.Ed हे त्यांचे शिक्षण आहे. आता सध्या त्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे. मीराबाई नगरपालिकेची सन 1991 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे लढली आणि त्यांनी ती जिंकली. तसेच मीराबाई नगरपालिकेची सन 1997 सालची दुसरी सार्वत्रिक निवडणूक सुद्धा त्यांनी लढली आणि जिंकली. तसेच त्यांना लेखनाची खूप आवड आहे. लेखनाची आवड असल्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी 30 कथासंग्रह आणि आगरी नवला पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते प्रकाशित सुद्धा करण्यात आलं. ही त्यांची कामगिरी आहे. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत प्रभात पाटील यांचं. तसेच आपल्याबरोबर सौ लीलाताई राजाराम गावडे मोरवा या डवळारी ताई आहेत, ज्या 65 वर्षाच्या आहेत, ज्या आपल्या आज इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी ते रंगमंचावर बोलवू इच्छिते. लीलाबाई गावडे वयोवर्ष 65 तरी सुद्धा त्या आज इथे उपस्थित आहेत. 92 वर्ष. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यांच्या स्वागतासाठी मी कल्पनाताईंना आमंत्रित करू इच्छिते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. ताईंचं स्वागत करण्याकरता कल्पनाताई म्हात्रे यांना विनंती करते त्यांनी त्यांचं स्वागत करावं. पाटील यांच्या आपल्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करू इच्छिते आपल्या अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना पाटील यांना. त्यांनी योजना पाटील यांचं स्वागत करायचं आहे. माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका होत्या. अभिनव विद्या मंदिर बोर्डेव ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका होत्या. दूरदर्शन तथा रंगभूमीवर कलावंत म्हणून त्यांचा सहभाग राहिलेला होता. त्यांना विविध पारितोषिके मिळालेली आहेत. राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2016 साली त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक तर्फे मिळालेला होता. तसेच सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार 2008 साली लायन्स क्लब इंटरनॅशनल मुंबई यांच्यातर्फे त्यांना मिळाला होता. डॉक्टर अंजली भालचंद्र पाटील यांच्या स्वागतासाठी मी बोलवू इच्छिते आपल्या काकींना. तर पाटील आपल्या काकी या स्वागत करतील डॉक्टर अंजली भालचंद्र पाटील यांचे. अंजली भालचंद्र पाटील ह्या माता व बाल संगोपन अधिकारी आहेत मीराबाई महानगरपालिकेमध्ये. 2005 पासून त्यांनी सलग 20 वर्ष त्या कार्यरत आहेत. 6 आरोग्य केंद्रातील कामकाज त्यांच्या हाताखाली आहेत. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. 2 लाखांपेक्षा जास्त बालकांचे त्यांनी लसीकरण केलेले आहे. पल्स पोलिओ निर्मूलन कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन करून महिलांवर होणारे लैंगिक छळ अत्याचार या उपक्रमात महानगरपालिकेतील 200 महिला कर्मचाऱ्यांचे त्यांना त्या प्रशिक्षण दिलेले आहे. आणि कोविड महामारीत त्यांनी अंदाजित 9 लाख नागरिकांचे कोविड लसीकरण सुद्धा केले होते. तर डॉक्टर अंजली भालचंद्र पाटील प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्याकरता. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना मंगेश पाटील आणि त्यांचा गट यांच्या स्वागतासाठी मी बोलवू इच्छिते रुपाली पाटील यांना.
तुमच्या गटाच्या जर महिला इथे उपस्थित असतील तर त्यांना तुम्ही बोलवायचं आहे. त्यांच्या स्वागतासाठी अजून मी वैशाली पाटील यांना सुद्धा आमंत्रित करते की त्यांनी वैशाली पाटील आणि रुपाली पाटील या दोघींनी मिळून त्या आपल्या संस्थेच्या वैशाली पाटील खजिनदार आहेत, रुपाली उपखजिनदार आहेत, त्यांनी या पूर्ण महिला मंडळाचं स्वागत करायचं आहे. मागील सतत 7 वर्षे दररोज 2,500 मुलांना पोषण आहार देण्यात येतो. यापैकी 250 मुलांना त्या रोज मोफत पोषण आहार पुरवतात. 3,000 महिलांसाठी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू समारंभ त्यांनी आयोजित केला होता. तसेच मागील वर्षी 2024 साली दिवाळीसाठी साजूक तुपातील व रिफाईंड तेलातील फराळ असा एकूण 4,500 किलोचा फराळ या मंडळाने बनवून दिला होता. जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. आपल्या पुढील सत्कार मूर्ती आहेत गायत्री पिसेकर तरे यांना मी रंगमंचावर आमंत्रित इच्छिते. यांच्या सत्कारासाठी ज्योतिताई पाटील यांना मी गायत्री पिसेकर तरे हिचा सत्कार करण्याकरता बोलवित आहे. गायत्री 2010 साली हिने विवाह महाविद्यालयातून मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर साठे विद्यालयातून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच 2011 सालापासून जाहिरात क्षेत्राचा अनुभव घेऊन 2014 साली लिहिण्याची आवड असल्याने जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर पत्रकारितेला सुरुवात केली. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यूज अँकरिंग केले. हिला आपण पाहिले असाल जय महाराष्ट्राच्या न्यूज देताना गायत्री पिसेकर तरे. तसेच बालक या विशेष कार्यक्रमात बालकांचे संगोपन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, करिअर मार्गदर्शन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे चर्चासत्र आयोजित केले. त्यानंतर G24 तास चॅनल लोकशाही न्यूज चॅनलमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि साम टीव्हीवर डिजिटल डिपार्टमेंटमध्ये टीम लीड म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. आणि समाजातील महिलांच्या प्रश्नांना कवितेच्या माध्यमातून तिने वाचा फोडलेली आहे. तर अशा गायत्री पिसेकर तरे हिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्या पुढील सत्कार मूर्ती आहेत वैशाली कुमार म्हात्रे, ज्या आगरी कटेचे अध्यक्ष आहेत वैशाली कुमार म्हात्रे. त्यांच्या स्वागतासाठी गोयर मॅडम, वैशाली गोयर मॅडम, शीतल गोयर मॅडम यांना मी बोलवू इच्छिते, आमंत्रित करू इच्छिते. वैशाली कुमार म्हात्रे यांचं स्वागत करण्याकरता. सुनीता भोईर मॅडम यांना सुद्धा मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छिते. नीना पाटील यांनी स्वागत करायचं आहे. सुनीता मॅडमचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
आज महिला दिनाचे औचित्य साधून मीरा भाईंदर मध्ये जे न्यायालय सुरू झालेलं आहे, न्यायालय सुरू करण्याकरता उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी अथक प्रयत्न केल्याबद्दल आगरी समाज उन्नती संस्थेतर्फे आणि महिला मंडळातर्फे ज्योतिताई पाटील हा त्यांचे स्वागत करतील. प्रवीण पाटील यांचे ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांचे स्वागत करीत आहेत ज्योतिताई पाटील. बघा, नुसतं बघू नका तर टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. मीरा भाईंदर सूर्यासारखे तेज पण वाघापेक्षाही तरबेज असलेले आणि या दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. टाळ्या खूप महत्वाच्या आहेत. मग तो कलाकार कोणताही असून दे. आपल्या सोबत आज उपस्थित आहेत महेशजी म्हात्रे, आगरी समाज उन्नती संस्थेचे. ते आपल्या सोबत 2 शब्द व्यक्त करू इच्छितात. त्यांना मी विनंती करते त्यांनी 2 शब्द सांगा. आज महिला दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात. मला फार आनंद होतोय. आता नुकताच सांगितलं की आपल्या शहरामध्ये एक चांगली वास्तू जी आपल्या न्यायाचं ज्ञानदान देते अशी न्याय व्यवस्था इथं निर्माण झाली. आणि त्याचं श्रेय आताच ॲडव्होकेट प्रवीण साहेब यांनी खरंच अथक प्रयत्न केले या बाबतीत. मी त्यांचं पुनश्च धन्यवाद देतोय. आणि या महिला दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मी जागतिक महिला दिनाच्या शुभदिनी आगरी भवन निर्मितीसाठी प्रवीण रबर कंपनी, कल्को स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक सिल्क मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, प्रवीण चौरस पॅकिंग ह्या कंपनीच्या कामगाराच्या वतीनं 1,41,000 रुपयाचा धनादेश कंपनीचे कामगार वाघचौरे, संजय पाटील यांच्याकडून स्वीकारतेवेळी विनय पाटील व ज्योती पाटील जरा तुम्ही मंचावर. वालीबाई चौटालिया याचकडून आगरी भवन निर्मितीसाठी त्यांनी यादी सुद्धा 3 लाख रुपयाची देणगी दिलेली होती. आणि आता सुद्धा 1 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये आगरी भवनाला देण्यात येत आहे. चला चला बजावता आली. टाळ्या वाजवा. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. बोलण्याची विनंती करते. प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत योजनाताई पाटील यांच्यासाठी. ते त्यांचे वक्तव्य कवितेद्वारे सांगणार आहेत. हॅलो, गणपती बाप्पा जय एकविरा, जय आगरी. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. सर्वप्रथम या महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या मागे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व पुरुष वर्गाला सुद्धा शुभेच्छा देते. कारण काय की नराविन नारीचा जन्म आहे सुना सुना. दोघेही एकमेकांना पूरक आहे. खरं तर मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही कसं काय सगळं अचीव केलं ते सांगा, पण ती आता ही वेळ नाही.
8वा तास आला की सगळी समोरची मुलं पण कंटाळतात की काय तेच 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 ऐकू. फक्त काय की आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला म्हणा, वनिता म्हणा, नारी म्हणा, बाई म्हणा, काही म्हणा, या निमित्ताने मी छोटीशी मोडकी तोडकी काय 4 ओळी लिहिलेल्या आहेत रचना, ती तुम्ही गोड मानून घ्या. नारी, वनिता, स्त्री काय म्हणू मी तुझला, वंदन तुझ्या हर रूपाला व हर गुणाला, सीमा नसे माऊली तव वत्सलतेला, शत शत नमन करते माय माऊलीला. स्नेहबंध कोमल जोर मनगटाचा, बहीण राखी बांधते ना, स्नेहबंध कोमल जोर मनगटाचा, रक्षाया ताईला बन छावा सिंहाचा, रक्षाया ताईला बन छावा सिंहाचा, 7 जन्म तू सखा सहचारणीचा, 7 जन्म तू सखा सहचारणीचा, आदर करा कदर करा परस्परांचा. गोड तनया, तनया म्हणजे मुलगी, गोड तनया तुकडाच काळजाचा, कन्यादानावेळी वाहे पुर आसवांचा, नाती गोड गोजिऱ्या थर साईचा, हर रूपात सन्मान कर नारीचा, मावशी आजी काकी आतूचा, स्त्री पुरुष भान सांभाळा आपल्या संसाराचा. शेवटी काय, हा संसार आहे रथ 2 चाकांचा. जयघोष करूया महिलांच्या शूरतेचा, कौशल्याचा, सामर्थ्याचा, चातुर्याचा, सौजन्याचा आणि सहनशीलतेचा. हात मागूया बंधू भाऊ दादा समस्त पुरुष वर्गाच्या सहकार्याचा, सहकार्याचा, पुरुष वर्गाच्या सहकार्याचा. नारीवंतीचे प्रश्न आहेत ते चालतच राहणार आहेत, त्यांना विविध संस्था विविध लोक मार्गदर्शन करीत आहेत, त्याप्रमाणे ते पावलं टाकीत आहेत. तर नारी मूळतः सक्षमच आहे. आणि आज आगरी भाषा पण बाया बोलल्याच नाही, मला हे भांडलं, मला सत्ता केला, त्याबद्दल या आग्रही उन्नती मंडळाचा सगळ्यांचा ही निर्देश करते. 80 माया आमच्यावर शेवटपर्यंत येऊ दे. गेल्या वर्षी काय आम्हाला कार्यक्रमाला येवायला मिळलं नाही, आमच्या बाया तीर्थाला गेलत्या, त्याच्या आदल्या वर्षी आणू परत वेगळीला जरूर येऊ ना, आपली ही आगरी जिवंत ठेवू. कारण माझ्या आई वडिलांचा मला आशीर्वाद आहे, तुमचा सहकार्य आहे, धारावी माऊलीचं सहकार्य. जय हिंद, जय आगरी. सर्व महिलांना मी विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे आपल्या आसनावर. सुरुवात आपापल्या स्थानी जावे, कारण आपण खेळ पैठणीचा स्थानापन्न व्हावे. प्रभात पाटील ह्या 2 शब्द आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितात. बाकी सर्वांनी आता रेडी राहायचं आहे खेळ पैठणीसाठी. आज जागतिक महिला दिवस आणि ह्या निमित्ताने इथे उपस्थित समाजातल्या सर्व महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मगाशी इथे कोणीतरी म्हणालं की आमचा इथे काय काम, इथे मला बोलवलं, सगळ्यांचा सत्कार केला, समाजातल्या विविध स्तरावरच्या महिलांचा सन्मान झाला. इथे ही प्रोत्साहित करणारी गोष्ट आहे की त्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीने समाजासाठी आणि स्वतःच्या घर परिवारासाठी काम होईना आपण काम करत असतात. पण असं करत असताना समाजातल्या काही लोकांचं घरचं त्यांना पाठबळ आवश्यक असतं. कुसुमराजाने विवा शिरवाडकरांनी 2 ओळीत सांगितलेलं आहे की सोडून गेला संसार, मोडून गेला कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. तुमच्यासारख्या लोकांचे पाठीवर हात ठेवून असणं आमच्यासारख्या काहीतरी समाजासाठी करणाऱ्या लोकांसाठी ते खूप महत्त्वाचं असतं की आपल्या मागे कोणीतरी पाठबळ आहे. मला इथे सुषाताई दिसतात. मगाशी माझ्या एका पुस्तकाचा उल्लेख झाला की मी 2 पुस्तकं लिहिलेत.
खरं तर मी आणलेत काही पुस्तकं, जर कोणाला हवी असतील तर ते घेऊन जा इथून. एका पुस्तकामध्ये मी स्त्री स्वभावाचं आणि स्त्रीवर येणाऱ्या अन्यायाचं आणि अत्याचाराचं चित्रण केलंय, तिच्या मनोविश्वाचं चित्रण केलंय. आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये मी आगरी धवला आणि आपली पारंपरिक गीतं. खरं तर आपण सगळ्यांना ती गीतं येत असतात, पण ते आपल्याबरोबर लोप पावणार आहेत, आपल्याबरोबरच जाणार आहेत, कारण ती कुठेच लिखित स्वरूपात नाही. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे ते तोंडाने दिली आणि त्याच्यामध्ये ही पिढी गेल्यानंतर नवीन येणारी पिढी काही पुस्तकं म्हणजे ती गाणी बोलणार नाही. तर ते पुस्तक करत असताना मला सुशाताई इथे दिसतात, त्यांचं मला खूप सहकार्य झालं, कारण मी खूप फिरले त्यासाठी आणि ती गाणी गोळा केली आणि त्याचं एक पुस्तक छापलं. त्याच्यामध्ये मी फक्त घेतलेले कष्ट आहेत, बाकी जो त्याच्यामध्ये भाव आहे, तरंग आहे किंवा त्याच्यामधल्या ज्या भावभावना आहे किंवा धवला आहे, तो केवळ आणि केवळ हा आपल्याला पिढीजात आलेला आहे. मी लिहिलेला नाही किंवा सुशाताईंनी पण लिहिलेला नाही. बोला. आणि मी गेलेली आहे तुमच्याकडे 3 दिवस काय 4 दिवस पण गेले होते. तर ते माझं कर्तृत्व एवढंच आहे की मी त्याचा संग्रह केला. त्याकरता मी नवी मुंबईत पण खूप फिरले, कारण मी तो धवला लिहिला किंवा जी गाणी लिहिली ती आपल्या भाईंदर विभागातली पण लिहिली आणि माझं माहेर हे कळवायला त्या विभागातली पण लिहिली. तसं पाहिलं तर ठाणे, रायगड, रत्नागिरी नाही, मुंबई, ठाणे आणि रायगड इथेच आपला समाज जास्त आहे. फिरलं तर अजून धवला मोठा होऊ शकतो, पण तेवढं काय मी कष्ट घेतले नाही. माझ्याकडे मी 2 गोष्टींचा संग्रह केला. हे सगळं करत असताना कुठेतरी समाजामध्ये आपल्या गोष्टींचा जिवंतपणा राहावा, आपली संस्कृती काय आहे टिकावी, म्हणून तो माझा प्रयत्न होता. आणि मला आश्चर्य आणि आनंद होतो की या माझ्या पुस्तकांसाठी मला कोकण मराठी साहित्य परिषदेचा त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की जो प्रयत्न मी केला त्याची कुठेतरी दखल घेतली गेली. आज आपण इथे जमलो. आजचा दिवस जागतिक महिला दिवस आहे. हा दिवस संपूर्ण जगामध्ये, पण मला असं वाटतं की आजचा दिवस हा सावित्रीबाई फुलेंचा दिवस आहे. कारण सावित्रीबाईने जर चिखल आणि दगड खाल्ले नसते तर तुमच्या आमच्यासारखे इथे स्टँड होऊन इतकं बोलू शकले नसते किंवा इतक्या प्रगतीने आपण पुढे जाऊ शकलो नसतो. म्हणून आजचा दिवस सावित्रीबाई फुलेंना स्मरण करण्याचा दिवस आहे असं मला नेहमी वाटतं. मगाशी इथे प्रवीण पाटील आलेले त्यांचा सत्कार करण्यासाठी. ते म्हणाले आज तुमचा दिवस आहे, पण प्रवीण पाटील आणि काका मला तुम्हाला सांगायचे आणि तुमच्याबरोबर बाहेर बसलेले सगळे सहकारी, आज महिला खूप सक्षम आहे. महिलांसाठी चांगले कायदे केले गेले, परंतु हे कायदे करणारे सगळे पुरुष होते. म्हणून बाहेर बसलेल्या सगळ्या पुरुषांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण त्यांनी कायदे केले, ते आपल्यासाठी बांधले, त्यांनी सुधारणा केले. रामकृष्ण परमहंसासारखे, आंबेडकरांसारखे, फुल्यांसारखे अशा अनेक पुरुष होते ज्यांनी आपल्यासाठी कायदे केले, कानून दिले आणि आपल्याला घडवलं. तेव्हा फार काय वेळ घेत नाही तुम्हाला, त्या पैठणीच्या खेळाचं वेळ आहे. पण काही ज्योतिताईंचे खास करून आभार मानेन. खरं तर माझ्या वार्डामध्ये गेली 25 वर्ष झाली माझ्याकडे सुद्धा उमरलेला कार्यक्रम असतो. सतत 25 वर्ष असतो आणि मला तिथे कार्यक्रम सुरू केले आणि मी इकडे आले. पण केवळ ज्योतिताईंनी मला खूप आग्रह केला म्हणून माझं येणं झालं. म्हणून माझ्या येण्याला त्याचं पूर्ण क्रेडिट ज्योतिताईंना आहे. ज्योतिताई आमच्यासारखे लोक समाजात उतरून काम करतात, रस्त्यावर काम करतात, पण तुमच्यासारखे लोक समाजासाठी काम करतात. त्यासाठी ज्योतिताईंसारख्या महिलांना एक वार पूर्ण माझ्याकडून नमन, नमस्कार आणि तुमच्याकडून मी टाळ्यांची अपेक्षा करते. सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. मी 6 वेळा निवडून आले, कदाचित 7वी वेळ माझ्यावर येईल की नाही तो पुढे दिसेल तुम्हाला. पण हे तुम्हाला जाता जाता सांगत नाही की तुमच्यामध्ये खूप जणी अशा आहेत ज्या कदाचित भविष्यामध्ये राजकारणात येऊ इच्छितात. चांगलं काम करा, लोक लक्षात ठेवतात आणि तुम्हाला वारंवार निवडून देतात. आणि हे आपलं पाऊल हे समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. केवळ समाजात धर्माला येऊन काय कार्यभाग होत नाही, कारण आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाचं काम करण्यासाठी नक्की फेटमध्ये उतरा. सगळ्यांना पुन्हा एक वार शुभेच्छा. काका आले, मी तुम्हाला सांगितलं या मला म्हणे कसं आहे मी बोलेन, पण त्याच्यामध्ये माझा उद्धवतो नको. माझा उद्धवतो खरं तर कोणीतरी समोरून गेला पाहिजे. पण मी एवढंच सांगेन तुम्हाला
की हा जो कार्यक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे आपल्या समाजातल्या महिलांना पुढे येण्याचं आपण एक चान्स पण दिला पाहिजे, त्यांचं मनोबल पण उचललं झालं अशा कार्यक्रमाची गरज आहे. ज्योतिताईंना, श्रेजा पाटीलला मी सांगेन की असेच उपक्रम लावला जेणेकरून महिलांना पुढे येता येईल. पुन्हा एक वेळा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद प्रभाताई पाटील. नमस्कार सगळे बसून घ्या. मला 5 मिनिटं दिली मी. नाही, इथे मला आनंद या गोष्टीचा होतो की मी शिक्षिका आहे, ओळख होती मी आणि बऱ्याच झालं. आता तिथं जिथं सत्कार झाला तुम्ही सामाजिक पत्रकार, माझी विद्यार्थी एक सांगायला मी आले की असे विद्यार्थी सुद्धा आम्ही ठरवले की जे माझ्याबरोबर उभं राहणं मोठी गोष्ट आहे. नमस्कार. आजचा दिवस महिला दिवस. मला बोलायचंच नव्हतं, पण कधी कधी वेळ मारून न्यायला लागते, तेव्हा कधी बोलायला लागते असा आता प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की महिला आघाडीने विनंती केली आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली. ज्योतिताई आणि त्यांची टीम त्यांचं सगळ्यांचं कौतुक करणं माझं. आता बसा सांगितलं तर मी उठायला लागले. प्रभात, हो प्रभात, मी बोलतो तू चांगली, तू बोलायला करून तर खरंच आजचा म्हणजे बघायला, कौतुक करायला वयाचं भान ठेवून मी बोलतोय की संधी मिळाली तर संधीचं सोनं करणारं सगळ्यांची क्षमता असते. त्याला शिक्षणच हवं असतंय असं नाही आहे, त्याला वय हवं असतंय असंही नाही आहे, त्याला परिस्थिती हवी असते असंही नाही. माईक त्याच्या हातात मिळाला, व्यासपीठ त्याला मिळाला, आपलं मनोगत तो माणूस व्यक्त करतो. मग ती महिला असू दे, पुरुष असू दे. आजचा दिवस जगाच्या पाठीवर महिला दिवस फक्त आपल्या मीराबाईंमध्ये, आपल्या देशामध्ये असं नाही, जागतिक महिला दिवस आहे. आणि 2 घटना आपल्याकडे खरंच आनंदाच्या घडल्या. मग अशी महिला आघाडी जेव्हा सांगितले का ॲडव्होकेट प्रवीण पाटलांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, त्वरित होय म्हटलं. आणि खरं आहे आपण सगळे त्रस्त होते, तुम्ही आम्ही सगळ्यांच्याच घरोघर एक कोट हे न बोलवता आपल्याकडे आलेलं आहे. काही काळ आपण बोलवायला लागते, पण कोर्टाला किंवा वकिलाला तर बोलवायला लागत नाही. हेच येतात म्हणजे तसं कोर्ट आपल्या आणि त्यातल्या त्यात आपल्या अशी व्याख्या आहे तुमच्या कानापर्यंत आला असेल की सगळी कोर्ट जे आहेत, सगळे वकील जे आहेत हे आग्र्यावरच चालतात. आग्र्यांच्याच कुटुंबामध्ये, आग्र्यांच्याच भाऊबंदीमध्ये किंवा गावागावामध्ये ही भांडणं होतात आणि त्याच्यावर कोर्ट चालते. पण ते कोर्टच आजच्या दिवसाला आपल्या दारात आलं. अपेक्षा करूया आलेल्या कोर्टाचं आपण स्वागत करूया आणि त्याचा असा परिणाम होतो की कोर्टाला कोणी गिराईकच नाही मिळूया. आपण महिलांनी जर खरोखर त्या पद्धतीने काय परिवर्तन करायचा प्रयत्न केला तर कोर्ट आलं ही गोष्ट खरी आहे. पण कोर्ट चालतंय की नाही चालतंय, तर नाही चाललं तर आपल्याला आनंद झाला पाहिजे. आमच्यात काही वादविवादच नाही, भाऊ बहिणीमध्ये पण नाही, कुटुंबात पण नाही, समाजात नाही, शेजाऱ्यात नाही, गावात पण नाही असं. पण ते काम करते वेळी कसं यांच्या लक्षात आलं आमच्याला माहीत नाही, पण त्यांच्या लक्षात आलं ॲडव्होकेट प्रवीण पाटील आपल्या संस्थेचे आपले उपाध्यक्ष. मी महिलांसमोर का म्हणायला लागलो की प्रसंग होता, एक बाका प्रसंग होता संस्थेच्या कामकाजातला की त्यावेळी खरोखर आगरी समाज उन्नती संस्था पुढे चालेल, मध्येच थांबेल की थांबून थकून घरी बसेल अशी परिस्थिती. त्यावेळी हरिभाऊ म्हणजे महापालिकेचे ते सचिव होते, ते रिटायर झाले आणि आपल्याला जॉईन झाले. आणि ॲडव्होकेट प्रवीण पाटील या 2 व्यक्तींनी आपली संस्था
सांभाळली म्हटलं तर काही चूक नाही. त्या दोन व्यक्तीमुळेच आपण या वास्तूमध्ये बसलोय हे सांगायला अध्यक्ष म्हणून मला आनंद होत आहे. या आपल्या कार्यक्रमामध्ये माझी महापौर आपल्या सर्वांच्या लाडक्या गीताताई आलेले आहेत. त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. मॅडमला बसायला द्या. आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मी मध्ये येऊन काम उभा राहिलो. कधी कधी मॅडम पण आमच्या टेस्ट घेतात. सगळेच टेस्ट घेतात मॅडम. तुम्ही पण टेस्ट घ्यायचा प्रयत्न केला पण मी म्हणतो आम्ही पास झालोय. तुम्ही काही चिंता करू नका. मी बरोबर वेळ मारून गेले. तुम्ही आला तुमचं स्वागत करतो. आणि दोन गोष्टी सांगतो. तसं प्रवीण पाटलांचं या शहरात सकाळचा दिवस होता. सगळ्यांना आजचा महिला दिवस शहराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस. न्यायालय आपल्या शहरामध्ये आलं. न्यायालय सगळ्यांसाठी आले. मी बोलून झालं. त्यांनी काम केलं. अनेक मान्यवर त्याच्यात असतील पण प्रवीण पाटलांनी खरोखर त्याच्यासाठी मेहनत केली होती म्हणून आपल्या संस्थेने महिला आघाडीने त्याचा सत्कार केला. व्यापारी आहे. आणि आजचा दिवस आहे म्हणतो नाही. आजचा दिवस असा आहे की महिला दिवस आहे जगाच्या पाठीवर. हे खरं आहे की आजच्या दिवसाला आईकडे पण काय मागायचं नाही. बायकोकडे पण काय मागायचं नाही. बहिणीकडे पण काय मागायचं नाही. मुलीकडे पण काय मागायचं नाही. म्हणून मी तुमच्याकडे काहीच मागत नाही. हे जे आगरी भवन आहे हे उभं राहण्यासाठी तुम्हाला जी बुद्धी देईल देव त्या पद्धतीने तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडायची एवढंच सांगतो माझ्या एवढ्या बोलण्यामध्ये. मॅडम तुमच्या सगळं लक्षात आलं असेल काकाला काय बोलायचं आहे पण मी ते एवढंच सांगेन की सगळ्यांनी एक संघ एकच वाक्यासाठी मी उभा राहिलो होतो. इथे आपली जी उपस्थिती आहे ही आपण पहिल्यांदा 5-25 लोक जमत होतो. 25चे 50 झाले, 50चे 500 झाले, 500चे 1000 आणि 5000 लोक ह्या शहरात असलेले महिला पुरुष आगरी समाज जे लोक आहेत. आणि आपण जे वास्तू बनवतोय ती आपल्या समाजासाठीच नाही सगळ्यांसाठी आपल्याकडे व्यवस्थापन आहे. मालकी हक्क आहे. हे खरं जरी असलं तरी ही स्थानिकांची भूमिपुत्रांची ही वास्तू बनते. यासाठी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे. सगळ्यांचं मी स्वागत करतोय. सगळ्यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभत राहो. आपल्या महिला दिनासाठी आज गीताजन उपस्थित आहेत. मॅडम यांचं स्वागत करण्याकरता मी ज्योतिताई यांना बोलवते. ज्योतिताई आणि श्रीजा ताई ह्या गीताताईंचं स्वागत करतील. चॉल आणि तिथे देऊन त्याचं स्वागत केलं जाईल. आज आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गडगडात गीताताईंचं स्वागत करावं. आज त्या आपलं वेळात वेळ काढून आज महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती दिलेली आहे. आज मीरा बंदरच्या प्रथम माजी महिला आमदार सौभाग्यवती गीताजी देवींचं आगमन इकडे झालेलं आहे. आज त्यांच्या खांद्यावर सन्माननीय अध्यक्ष ज्योतिताई ही मायेची उद्धार शॉल सुगंधित पुष्पगुच्छ देऊन या मीरा बंदरच्या अगण्या लावलेली बाजरी आज सौभाग्यवती गीताजी देवींचं आगमन इकडे झालेलं आहे. दीदी वेलकम वेलकम स्वागतम. आता थोड्याच वेळात भोगनिष्ठ आपण इकडे सुरुवात करणार आहोत. गीताजी दीदी मैं जहाँ पे भी जाता हूँ आपके लिए गौरव तो जरूर बोलता हूँ. आपको मालूम है मराठी हो हिंदी हो कुछ भी हो बराबर है. तुमको देखेंगे तो लोग सिया मांगेंगे. तुमको देखेंगे तो लोग सिया मांगेंगे. अपने चेहरे से ये मुस्कान कभी खोने मत देना क्योंकि हम सभी मिलकर आपकी लंबी उम्र की दुआ मांगेंगे. वेलकम वेलकम सुस्वागतम. चला आता माझ्या समोरचा हा जो स्पेस आहे ना नितीन सर आता थोड्याच वेळात खेळ प्रक्रियेची सुरुवात करणारच आहेत. पण आपल्या सोबत ज्या गीताताई आज उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनवर आपल्या महिलांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज उपस्थित सर्व इथे माझी बहीण काकू
आणि सर्व महिलांना आज जागतिक महिला दिवसचा खूप खूप शुभेच्छा देते. काका बोलताना अर्धच बोलले, ते आज मागायचं नाही, बहीणकडे नाही, आईकडे नाही, आज मागायचं नाही, मुळीच नाही मागायचं, आज द्यायचं. काका ते पण ॲड करा की आज महिलांना द्यायचा दिवस आहे. मान द्या, गिफ्ट द्या, काही द्या, पण द्या. मागायचं नाही सांगून सोडून देऊन कसं चालणार आहे? तर आज गेम आहे, मला वाटते प्रत्येक महिलांना काय ना काय नक्कीच भेटणार आहे. पण मी आता तेव्हा मला आमंत्रण द्यायला आले होते तेव्हा सांगितलं, अरे त्या आधीचा कार्यक्रम मी महिलांनीच केलेला. सांगितलं हो, पण महिला दिवसाला तर करायलाच पाहिजे परत. तर अभिनंदन करते पूर्ण टीमचा की एवढं लवकर दुसराही कार्यक्रम आपण हिंदीने ताकदीने केला आणि आम्हा सगळ्यांना इथे बोलवून तुम्ही जे मान देता दरवेळी त्यासाठी मी खरोखर मनापासून आपली आभारी आहे. आणि जागतिक महिला दिवसाला एकच मी सगळी महिलांना प्रार्थना करते की कधी आपला आत्मविश्वास कुठेही घेऊ नये. मी काहीच करू शकत नाही ते आपल्याला, म्हणजे आपण इथे बसले की लोक सांगणार आता या वयात काय करणार. सगळ्यात पहिला काकू या वयात काय करणार हे ऐकायला येते की नाही? आणि काकू करतच राहते, काय बसत नाही आमची काकी. तर आपण केव्हाही कधीही काहीही करू शकतो आणि ते अगदी सक्सेसफुली करू शकतो हे मनात ठेवायचं आणि बोलणाऱ्याला चांगलं दाखवून द्यायचं की हे बघ करून दाखवलं आणि त्यांनाच आपण महिला म्हणून ओळखू शकतो. पुरुषांना काय ते बसूनच जाणार, पण महिला कधीच बसणार नाही. म्हणून आजच्या दिवशी मी नक्की सांगणार की कधी असं सांगू नका की अरे 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 मी महिला म्हणून जन्माला आली. नक्की सांगा की पुढचा जन्म पण महिला म्हणून येणार आणि दाखवून देणार जगाला की महिला काय असते. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सौभाग्यवती गीता लेडीज. चला आता ज्या तुमच्या खुर्च्या आहेत या एका साईडला, त्या खुर्च्या एका साईडला.